नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. व्हॉइस ऑफ मीडिया जत कडून नवनिर्वाचित सभापती अर्चना पाटील व उपसभापती रविकुमार बगली यांचा भव्य सत्कार. जत तालुक्यातील पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया जत यांच्या वतीने जत पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती अर्चना पाटील आणि उपसभापती रविकुमार बगली यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या नेतृत्वाचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया जतचे तालुकाध्यक्ष सुभाष कोकळे होते. यावेळी जत शहराध्यक्ष यशवंत कोळी, कार्याध्यक्ष विनोद राठोड, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे, उपाध्यक्ष नेताजी खरात, खजिनदार नारायण भोसले, सहसचिव संजय कुमार कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास पत्रकार ॲडव्होकेट सिद्धू महाडिक, पत्रकार हनुमंत कोळी, पत्रकार ऋग्वेद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी नव्या सभापती व उपसभापती यांच्याकडून जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित सभापती अर्चना पाटील व उपसभापती रविकुमार बगली यांनी पत्रकारांनी केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करत तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देत तालुक्याच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मी रविकुमार बगली, राणा मोरबगी आणि मी गिरगाव पंचायत समिती गणातून पंचायत समिती मेंबर म्हणून मी निवडून आलेले. तरी मग मागच्या 2 दिवसाखाली आपल्याला आपल्या वरिष्ठांना, पक्षवारच्या वरिष्ठांना, आमदार साहेबांना, विकासपुत्र आमदार साहेबांना सगळ्यांनी माझे कर्तृत्व आणि माझे हे बघून मला उपसभापती पद म्हणून भारतीय जनता पार्टीने मला एक संधी दिलेली आहे आणि ह्या संधीचं आपण सोना करण्याचं आपलं अपेक्षा आहे आणि आपलं इच्छा पण आहे. आपण पूर्व भागात असून, आपण जत तालुक्याचा पूर्व भागाचा कड्याच्या गावात असून सुद्धा आपल्याला ग्रामीण भागात आम्हाला एवढं चांगलं संधी आम्हाला कधी आपल्याला भेटलं नव्हतं. पण आता आमदार साहेबांचं एक प्रखर आपल्याला पूर्ण तालुक्याचा एक न्याय द्यायच्या संदर्भात आपल्याला एक संधी त्यांनी दिलेली आहे.